नमस्ते, मी शीतल नागराळे, स्टाफ नर्स आहे। 14 मार्च 2024 रोजी 10 वर्ष किंवा 10 वर्षापेक्षा जास्त NHM आरोग्य कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याचा GR शासनानं जारी केला होता। पण आज 18 महिने झाले तरी सुद्धा GRची अंमलबजावणी झालेली नाही। म्हणून 19 ऑगस्टपासून आम्ही बेमुदत संपाला बसलेला आहे। सांगली जिल्ह्यातून आज जवळजवळ 750 कर्मचारी या संपात आहे। आमच्या ह्या संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झालेली आहे, लसीकरण ठप्प झालेलं आहे। परत डिलिव्हरीच्या ज्या बायका गरोदर आहेत त्यांच्या बाळंतपणासाठी ज्या खेडेगावात येतात त्यांच्यावरही परिणाम झालेला आहे। आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। कोविड सारख्या महामारीमध्ये आमच्या आरोग्य खात्यात सगळ्यात पुढे येऊन काम केलेलं आहे। ज्यावेळेस सगळे लोक घरात होते अशा वेळेस ह्या गोष्टीची शासनाने दखल घेतली नाही, तर आम्हाला फक्त त्यांनी एक हे दाखवलेला आशा दाखवली की बाबा तुमचं समायोजन करतो, पण अजूनही त्यांनी समायोजन केलेलं नाही। औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा कोर्टाने हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की ज्या लोकांचं 10 किंवा 10 वर्ष जास्त झालेलं आहे त्यांचं समायोजन करा, तरी शासन या गोष्टीची दखल घेत नाही आहे। आज आम्ही दिनांक 8 तारखेला विश्रामबाग ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही मोर्चा काढलेला आहे की आम्हाला शासनाला दाखवून द्यायचं आहे की आमच्या अजूनही एकी आणि तुम्ही आमची परीक्षा बघू नका, आमचा अंत बघू नका। आम्ही आज अखेरपर्यंत खूप त्यांना वेळ दिलेला आहे, पण शासनाने या वेळेचा काही सदुपयोग केलेला नाही किंवा आम्हाला कुठल्याही गोष्टीचं लेखी दिलेलं नाही। आझाद मैदानला सर्वजण मुंबईला रवाना होणार आहोत, तिथं आमरण उपोषणला बसणार आहे आणि या आमरण उपोषणचा निर्णय घ्यायची शासनानं आमच्यावर वेळ आणलेली आहे। ह्यामध्ये कुणाची जीवितहानी झाली, कुणाला काय झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार शासन असणार आहे।